योगेश बिरमोळे यांचं कौतुक याकरता करायचं आहे. स्पर्धा डे होती आणि 5:30 वाजता आम्हाला कळलं की स्पर्धा आज संपू शकत नाही. त्यांना अर्धा तास दिला आणि अर्ध्या तासात ही लाईटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि कधी 10 वाजले आम्हालाही कळलं नाही. संतोषजी नाणेकर सर्वात महत्वाचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. मित्रांनो, आज जे ओराम क्रिकेटला चांगले दिवस आलेत त्या मागे ज्या व्यक्तीचा वाटा आहे त्याचं नाव आहे संतोष नाणेकर. tenniscricket.in. आगामी काळामध्ये तुम्ही अंडरआर्म क्रिकेटला देखील चांगल्या स्तरावर जाताना पाहाल. अर्थातच संतोष नाणेकर माध्यम असतील. विनंती आहे संतोषजी नाणेकर या वय वर्ष 24 असणाऱ्या अवलियाने आणि त्यांचा देखील BSNLचा सिम देऊन सन्मान केला जातोय. या संतोषजी नाणेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अमित पाटील यांना विनंती करेल BSNLचं सिम देखील त्यांना दिलं जात आहे. त्यांचा सन्मान केला जातोय. संतोष नाणेकर असा अवली आहे, तुमच्या आमच्या सारखाच आहे, तुमच्या आमच्या सारखेच आहेत संतोष नाणेकर, परंतु खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. आणि 10x10च्या रूम मध्ये आपल्यासारखे जे राहणारे परंतु क्रिकेटसाठी काहीतरी नवीन करायचं म्हणून या व्यक्तीने खूप मोठं कार्य केलं. आणि आज मात्र भारताबाहेर 10-20 लाखाच्या स्पर्धा खेळायला मुंबईचे खेळाडू जातात, महाराष्ट्रातले खेळाडू जातात आणि त्याचं श्रेय फक्त संतोष नाणेकर यांना जातं. खूप मोठी गोष्ट आहे. तर मी विनंती करेल, जे बॉक्स क्रिकेट होऊ घातलेलं आहे ओरम क्रिकेटला तर चांगले दिवस आलेलेच आहेत, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये देखील शिस्त लावण्याचा प्रयत्न या सर्व मंडळींकडून केला जातो. मी बाबूचं नाव घेईल, मी पप्पूचं नाव घेईल, सचिनचं नाव घेईल, संदेशजींचं नाव घेईल, ज्या मनोज मिलिंद पाचारणे यांचं नाव घेईल. बॉक्स क्रिकेटमध्ये देखील चांगल्या गोष्टी आणण्यास सुरुवात केलेली आहे. आणि काय म्हणाल, 2 दिवस स्पर्धा तुम्ही पाहताय त्याबद्दल सर? पहिलं तर बॉक्स क्रिकेट आयोजन केलं सचिन राणे यांनी, तर त्यांचा आभार व्यक्त करतो. बॉक्स क्रिकेटबद्दल मला जास्त काय माहीत नव्हतं. गेल्या 1.5 वर्षापासून चंदू सरांनी मला सांगितलं की आपल्याला बॉक्स क्रिकेटसुद्धा कव्हर करायचं आहे. तर मी सरांना सांगितलेलं की जास्त मी बॉक्स क्रिकेट खेळलो नाही, मी ओरम क्रिकेट खेळलो, त्यामुळे मी त्या फील्डमध्ये मला चांगल्या गोष्टी माहीत होत्या. पण खास करून मी शैलेशचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेतला बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण मला इथे कव्हरेज देणारा व्यक्ती पण तो शैलेश आहे. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं, संतोष आपल्याला बॉक्स क्रिकेट काहीतरी करायचं आहे, आणि त्याच्यामुळे आपण टुर्नामेंट इथे कव्हर करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये बॉक्स क्रिकेट ही भारताबाहेर आणि पूर्ण वर्ल्डमध्ये दिसेल आणि चांगल्या पद्धतीने बॉक्स क्रिकेटचे खेळाडूसुद्धा बाहेर जातील आणि बाहेर देखील बॉक्स क्रिकेटच्या टुर्नामेंट होतील. आणि पहिल्याच आपण ही कदाचित आपलं पहिलंच लाईव्ह आहे tenniscricket.inचं आणि भरपूर चांगले रिस्पॉन्स आलेले आहेत. तर याच्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या टुर्नामेंट होतील ते आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करू आणि बॉक्स क्रिकेटला चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा आपण प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद संतोषजी नाणेकर.